हाय, गुड मॉर्निंग. आज करणार आहे मी फुलगोबीची भाजी कच्च्या मसाल्याची. हे बघा, इथं गोबी टाकली शेगडीवरती. त्यालात परतायला गरम पाण्याने धुवून घेतली स्वच्छ. हे बघा, तेल टाकून परतून घेते. शेगडी आहे त्यामुळे मला थोडीशी भीती वाटते शेगडीवरती. ही वेगळी शेगडी आहे, इलेक्ट्रॉनिक शेगडी नाही. इथं पाट्यावरती खूप दिवसानंतर मसाला वाटून भाजी करते. मिरची घेतली आहे, देशी लसूण, गावरान लसूण घेतला आहे आणि शेंगदाणे आणि मीठ टाकलं. वाटून घेते आहे. हे 3 वेळा वाटावं लागतं, कमीत कमी 3 वेळा, मग चांगलं बारीक होतं. आणि मी 3च वेळा वाटलं. मला पहिलंच तर पाट्यावर वाटायचं एवढं ज्वार येतं नाही मसाला. पण पाट्याशिवाय माझ्या आईला मिक्सर असून सुद्धा ती पाट्यावरतीच नेहमी मसाला वाटते. ते म्हणते पाट्यावरती जेवढी चव भाज्याला येते तेवढी चव मिक्सरमध्ये काढलेल्या भाज्यांना येत नाही. म्हणून ती नेहमी पाट्यावरतीच मसाला वाटते. भरपूर उशीर होतो आवरायला तरी पण. आता मी परतलेला गोबी काढून घेतला आणि आता तेल टाकते. शिवकडं फोन दिला आहे धरायला. शिवला म्हटलं तू फोन धर, मी बाकीचा मसाला आणते. हे बघा, आता मोहरी टाकली थोडे तडतड होईपर्यंत. शिवला व्यवस्थित फोन पण धरता येत नाही आहे कारण खूप छोटा आहे. आता जिरे टाकले, ते पण तडतड होईपर्यंत. दोन्ही पण आता त्यालामध्ये चांगले तडतड झाले की आता प्रवीण मसाला आणायला. ते बघा, प्रवीण मसाला आणायला मी गेली आहे. शिव तोपर्यंत फोन पकडला आहे शिवला. तोपर्यंत जिरेही परतले चांगले. प्रवीण मसाला तुमच्याकडे भेटतो का? आमच्याकडं कांदा मसाला लसूण चटणी असते, आम्ही तेच टाकतो. आणि शेंगदाण्याचं कूट वगैरे. मीठ मसाला टाकला मी एव्हरेस्टचा. चांगला त्यालाच परतून घेतला. आता जे वाटलेला मसाला होता ना तो त्यालाच चांगला परतून घेतला बघा. त्याला चांगल्या प्रकारे परतून घ्यायचा, जेणेकरून की तिखट पण मरतं त्याचं कच्च्या मसाल्याचं असल्यामुळं. त्याच्यात मिरच्या भाजून घेत नाही कच्च्या मसाल्यामध्ये, फक्त शेंगदाणे भाजून घेतात. त्याचं चांगलं तिखट पण मरतं आणि चवीला पण खूप स्वादिष्ट लागते. वारंवार आपण काळ्या मसाल्याच्या भाज्या खात राहिलं तर त्याच्याने रक्तदाब वगैरे वाढायची पण शक्यता असते. आणि कच्च्या मसाल्याने सुद्धा ॲसिडिटी वगैरे होते. पण चांगलं जर परतून घेतलं ना तर ॲसिडिटी होण्याची शक्यता फार कमी असते. आता याच्यामध्ये मी त्यात टाकलेला गोबी परतून घेतला चांगला त्याच्यात. आणि आता पाणी टाकलं बघा. हे बघा भाजी. मीठ वगैरे मस्त टाकलं. मीठ थोडंच टाकलं होतं कारण ते मीठ मसाल्याची भाजीतून त्याच्यात कशी जाईल नक्की